हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम झणझणीत चविष्ट अशी घरगुती साहित्यात एकदम मस्त अशी पनीरची भुर्जी कशी करायची ते पाहणार आहे। ही एकदम चविष्ट झालेली आहे। नक्की एकदा या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। इथे आता हे मोठ्या किसणीने खिसून घ्यायचं। इथे बघा, सर्वप्रथम पनीर सगळं खिसून घेतलेलं आहे। आता आपण भुर्जी बनवणार आहे। त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। जिरे छान असे फुललेले आहेत। त्यामध्ये एक हिरवी मिरची मी घालून घेते। इथे बघा, एक हिरवी मिरची घातलेली आहे। त्यामध्ये इथे 2 मीडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहेत, ते घातलेले आहेत। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। हलक्याशा लालसर कलरवर कांदा इथे परतून घ्यायचा। इथे बघू शकताय, सतत हलवत मी कांदा इथे चांगला परतून घेतलेला आहे। आता त्यामध्ये 1 चमचा मी आले लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे। कांद्याबरोबर थोडा कांदा परतला की त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालून आपल्याला दोन्ही पण छान असं परतून घेतलेलं आहे। इथे आता एक मोठा टोमॅटो मी एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय, या पद्धतीने मी टोमॅटो पण चांगला परतून घेतलेला आहे। टोमॅटो मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे। इथे बघू शकताय, मी पाव चमचा हळद घातलेले आहे आणि ते मी घरगुती लाल तिखट घालून घेते। 1 ते 1.5 चमचा मी घालते, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। इथे अर्धा चमचा मी धनेपूड घातलेले आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि इथे 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ। इथे हे सगळं मिक्स करायचं आणि व्यवस्थित असं याच्याबरोबर परतून घ्यायचं। इथे बघू शकता, याच्याबरोबर हे मसाले मिक्स करून परतून घेतलेले आहेत। यामध्ये अर्धी वाटी होईल एवढं थोडंसं पाणी घालते आणि मसाले चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। इथे बघू शकताय, याला छान असं मीडियम फ्लेमवर मी झाकण ठेवून शिजवून घेते। बघा, 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं। इथे मी झाकण ठेवते बघा यावर, 2-3 मिनटं मी चांगलं शिजवून घेतलेलं आहे। बघू शकताय या पद्धतीने। आता यावर मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि 1 चमचा मी इथे कसुरी मेथी घालते। कसुरी मेथीमुळे छान टेस्ट लागते बघा। इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, बघू शकताय तुम्ही। कसुरी मेथी पण मी 1 चमचा घालून घेते बघा। यामध्ये छान चव लागते, जरूर घाला। हे सगळं मिक्स करून घ्यायचं बघा, यामध्ये छान चव लागते बघा। आणि हे छान असं मिक्स झाले की छान असं 2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे। आता यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे। इथे खिसलेलं पनीर आपण सगळं यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं। इथे बघू शकता, मी सगळं पनीर यामध्ये घालून घेते आणि मिक्स करून घेते। पनीर यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित। आता 2-3 मिनटं परतून घ्यायचं व्यवस्थित असं पनीर मी यामध्ये मिक्स करून घेते बघा। झटपट आणि चविष्ट अशी घरच्या साहित्यात, एकदम कमी साहित्यात मस्त अशी पनीरची भुर्जी बनते, बघू शकताय। 2-3 मिनटं हे मी मसाल्यांबरोबर या पद्धतीने परतून घेतलेलं आहे बघा। या पद्धतीने छान मिक्स करून परतून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं छान असं याला शिजवून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं। मस्त झटपट अशी आपली पनीरची भुर्जी तयार होते बघा। नक्की करून बघा, कमी साहित्यात तेवढी चविष्ट झटपट अशी पनीरची भुर्जी बनते बघा, सोप्या पद्धतीने। झाकण ठेवलेलं आहे आणि बघा 2 ते 3 मिनिटानंतर छान अशी आपली शिजलेली आहे पनीरची भुर्जी। इथे बघू शकताय, झटपट अशी ही तयार झालेली आहे, बघू शकताय। चवीला एकदम मस्त लागते, कमी साहित्यात झणझणीत आणि तेवढी चविष्ट अशी भुर्जी आपली तयार झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। आपण इथे घातलेलीच होती फोडणीमध्ये, वरून थोडी घालायची, मस्त चव लागते बघा। मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेते। छान झटपट अशी ही 10 मिनिटात तयार होते बघा, मस्त झटपट। नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि टेस्टला तर 1 नंबर लागते बघा। सर्व करूया, एकदम छान झालेली आहे, बघू शकताय। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी झालेली आहे। तुम्ही ही गरम गरम चपाती बरोबर, नान बरोबर,
फुलका रोटीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. एकदम घरच्या घरी छान बनते बघा. कमी साहित्यात तेवढी चविष्ट. नक्की एकदा करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने झटपट पनीरची भुर्जी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.